झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। शिरपूर तालुक्यात 8 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार, संतप्त ग्रामस्थांचा उद्रेक, आरोपीचे हॉटेल फोडले। फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवण्याची मागणी, पोलीस अधीक्षकांना दिले निवेदन। धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी दहिवत गावात घडलेल्या धक्कादायक घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली आहे। 28 वर्षीय आरोपीने एका 8 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार केल्याच्या या घटनेने परिसर हादरलाय। पोलिसांनी आरोपी अनिल काळे याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। देशभरात स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष सुरू असताना दुसरीकडे धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील दहिवत येथे 15 ऑगस्टला ही घटना घडली। आरोपीच्या कृत्याची माहिती पसरताच ग्रामस्थांनी शिरपूर साखर कारखान्याजवळील त्याच्या हॉटेलची तोडफोड केली। या पार्श्वभूमीवर आदिवासी समाजाच्या वतीने पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना निवेदन देण्यात आले असून आरोपीवर तत्काळ कठोर कारवाई करून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा अशी मागणी करण्यात आली आहे। दरम्यान आज सकाळी फॉरेन्सिक लॅबची टीम घटनास्थळी दाखल झाली। यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील गोसावी व सांगवी पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांनी पाहणी केली। या घटनेमुळे संपूर्ण शिरपूर तालुका हादरला असून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे। पुढील तपास शिरपूर तालुका पोलीस करीत आहेत। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।